नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज किनी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या एक सोबत आहेत महिब्या नावाचा एक नंदी आहे आणि त्याचे मालक त्यांची टीम आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं प्रथम नाव सांगा. माझं नाव अमोल शिंदे. हां. प्रॉपर गाव आमचं कोरेगाव आहे. इथलं कोरेगाव. हां, कोरेगाव. बरं. आपल्या नंदीचं नाव वगैरे काय? आपल्या नंदीचं नाव महिब्या म्हणून आहे. बरं. तर हा बैल आमचे ज्येष्ठ बैरमाप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे आणि राजीव अमोल शिंदे कोरेगाव बरं यांच्या मालकीचा हा बैल आहे. बरं. किती दिवस झाले घेतलेलं काय? हा बैल आम्ही लहानपणी गाडीत होता तेव्हाच बैल घेतला होता. त्याच्यानंतर कालांतरानं पुण्याचे आमचे बैरमाप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे आणि त्यांच्याबरोबर आपण हा बैल पार्टनरशिपमध्ये ठेवला. पार्टनरशिपमध्ये. हा. आता बैल कोणाकडे असतो मग? आत्ता बैल हा आमचे विवेक पिसाळ म्हणून पळशीतले आहेत. बरं. त्यांच्यापाशी बैल सांभाळण्यासाठी असतो. बरं. आज कशी काय गाडीचं नियोजन कसं काय झालेलं होतं? आजच्या गाडीचं नियोजन बघायला गेलं तर ते कुळगाईच्या मैदानामध्ये आम्ही गेलो होतो. तर तेव्हा तो आदत खोंड रायबा म्हणून सरपंच अण्णाशेठ गाडगे पाचवड बरं. त्यांच्या मालकीचा रायबा म्हणून खोंड होता. तो आम्ही त्या मैदानात बघितला. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्या खोंडावरती आपली गाडी चांगली पळेल. बरं. म्हणून आम्ही स्वतःहून तो पायरा मागेला आणि ते अण्णाशेठ यांनी बी मोठ्या मनाने आम्हाला दिला. गट काढला तेव्हा काय वाटलं? गट काढला तेव्हा म्हणजे आम्ही पायरा फिक्स केला होता. तेव्हाच ठरलं होतं की ही गाडी आज गुलालाला 100% राहणार. आदतमध्ये पळाली का? हां, आदतमध्ये गाडी सेमीमध्ये पळाली? आदत गट क्रमांक 20मध्ये गाडी पळाली आणि सेमी क्रमांक 1मध्ये. तास कुठले? तास 7 होतं सेमी. पब्लिकने गाडी लागली? पब्लिक हां, पहिला गट पब्लिकने काढला गडने आणि सेमी फायनल 7 नंबर तासाने काढला. काय अशी खासियत आहे माहितीची? महिब्याचं म्हणजे महिब्या लहानपणापासूनच आत्ता त्याचं सवयच आहे की एकदा गट काढला की तो 100% फायनल हा मारतोच. त्याची लहानपणापासून ती खासियतच आहे. आणि सोमा ड्रायव्हरनं ज्या मैदानात पहिला हाणला आहे आमचा त्या मैदानात 100% गुलालाच पात्र आहे. काय सांगाल? ड्रायव्हिंग खतरनाक आहे त्यांचं. ड्रायव्हिंग सोमा ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग खतरनाकच आहे. त्यात काय विषयच नाही. लहानपणापासून म्हणजे पहिला गुलाल बी आम्हाला त्यांनीच दिला सोमा ड्रायव्हरनी. आतापासून बऱ्यापैकी सोमा ड्रायव्हरने बी गाडी हाणली आमचे. परत बबलू ड्रायव्हर वेचले, सचिन मामा पिंपोडे या ठिकाणी बैल आमचा हाणला. काय अपेक्षा आहे आपल्या महिब्याकडे? महिब्या काय आता आम्हाला फक्त अपेक्षा राहिली की पुसेगाव हिंदकेसरी मैदान त्या मैदानात फक्त आत्तापर्यंत काय झालं लहानपणापासून त्याला ते खेळायचा योगच आला नाही. कारण की पहिल्यापासून जरा ते मध्ये आजारी होता बैल. बकासूरवर पळला होता. बकासूरवर पळाला का? हा, बकासूरमध्ये पळाला का? एक साधारण 8-9 महिन्यापूर्वी पळाला होता. पण पुढे जाऊन मैदानात जाऊन ठोकरला बैल. तर त्या नक्कीला मार लागलेला. तर त्या मार लागला असल्यामुळं आमचा बैल 8-9 महिने घरी बांधून होता. तर 8-9 महिन्यानंतर मैदानात बैल काढला. तर सलग आत्ता त्या दिवशी अर्जुन बरोबर पळाला वॉटर स्टेशनच्या मैदानात, तिथे 1 नंबर केला. परत कोरेगावला 2 नंबर केला. त्याच्यानंतर वॉटर स्टेशनचं जे ओपनचं मैदान झालं त्या मैदानामध्ये 1 नंबर केला. हा, तिथे 1 नंबरचा मान अर्जुन बरोबर पळाला. काय सांगाल? त्या अर्जुनन ही जोडी पळाली होती ती कशी जोडी पळाली? अर्जुनन हे आतापर्यंत तर आम्ही जेवढी बैल घातली का नाही त्यात सगळ्यात टॉपची गाडी पळाली अर्जुन बरोबर. प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय. काय तुम्हाला जाईल त्या मैदानात गुलाल देतोय? ह्या बैलाचं म्हणजे वैशिष्ट्य आत्तापर्यंत आहे की आम्हाला कधी त्यांनी नाराजच केलं नाही मैदानात. म्हणजे जाईल त्या मैदानात बाबा काय नाही, फक्त ते जे आम्हाला फक्त त्याचं दुःख काय वाटतं तर आत्तापर्यंत त्याला त्याचा आजारपणात जास्त दिवस गेले. तरी पण त्याला मालकाची जाणीव आहे. म्हणजे मालक आपल्याला करतोय तयार, गुलालासाठी करतोय, आपण पळायचं. काय मेहनत याच्या मागे काय म्हणते तुमच्या? त्याच्या मागे मेहनत म्हणजे आता आमचे शुभम बोबाटे म्हणून आहेत, चेतन आहेत आणि आमचे विवेक पिसाळ, गौरव खवळे असे 4-5 जणांचे आमचे पप्पू माने असे 5-6 जणांची टीम आहे. आणि ती सगळीच जण काळजी घेतात. आणि त्याचं म्हणजे जास्त मोठं श्रेय बनलं बऱ्यापैकी तर काम ज्याच्या घरी बैल असतो त्याचंच काम जास्त म्हणजे सांभाळला त्यांनी. म्हणजे आतापर्यंत पायाला लागलेलं त्याची निगा पूर्ण बाबा काय होतंय काय नाही ती विवेक पिसाळ्याने आमची. त्याचा खुराक वगैरे कसा असतो? काय खुराक? त्याला डाळ असते, गुळ असतो, शेंगदाणा पेंड. कुठं प्रोडक्ट वगैरे काय असतं का? प्रोडक्ट असं म्हणजे बाकी नाही काय देत आम्ही, डाळ गुळ आणि शेंगदाणा पेंडच. आणि आता ते कॅल्शियम वगैरे आपलं असतं मल्टीस्टार वगैरे. असं काय एक अपेक्षा असते प्रत्येकाला मोठ्या नंदी सोबत पळायचं? तुम्ही सांगितलं अर्जुन सोबत आम्ही 1 नंबर केला आहे. काय सांगाल मोठ्या अजून कुठल्या नंदीवर आपल्याला पळायची इच्छा आहे? तसं आता आम्हाला तो साखरवाडीचा बावऱ्या. आत्ता सध्याला परत अर्जुन बरोबर पळाली तर आम्हाला
म्हणजे गाडी एकच नंबर करणार. परत बी आता कुठल्याही मैदानात आम्हाला अर्जुन तो पायरा परत जुळू द्या, बरं, की त्या मैदानात आम्ही एकच किती गाडी टॉपच्या असू द्या, हा बाकी किती बी टॉपच्या असू द्या गाडी. म्हणजे तुमचं एक स्वप्न आहे की अर्जुन, म्हणजे तुमचं एक आता मला वाटतं की आपला नंदी अर्जुन आपलं साखरवडीकरांच्या भावऱ्यासोबत एकदा पळावा. हा काय सांगाल त्या साखरवडी काय साखरवाडीचं पावऱ्या पण आतापर्यंत चांगल्या स्पीडचा बैल आता तर बघायला गेलं तर असं सहजासहजी तर मोठी बैल कुणाला भेटत नाहीत. पण आता कसं होतं, आता आम्ही बी ज्या बैल मागितला, आता आम्हाला पहिल्या स्टार्टिंगला आता एवढे दिवस आजारी बैल होता, बरं. पण अर्जुनच्या मालकाने आम्हाला बैल दिला आणि त्या मैदानात बैलांनी बी सिद्ध करून दाखवले की काय नाही, मोठ्या बैलात पळाल तर आपण एक नंबर करू शकतो. आपलं महिब्याचं साधारण आता वय काय आहे? आता साधारण महिब्याचं वय एक 3.5 वर्ष असेल, 3-3.5 वर्ष, 3.5 महिब्या वर्ष. जास्त स्पीड कुठलं घेतो नक्की? महिब्या जास्त स्पीड उजव्या खांदाला आणि पब्लिक मला बी बैल पळतो. म्हणजे पब्लिकनं काय पब्लिक असू द्या. किती पब्लिक असू द्या, उजवा खांदा त्याचा पब्लिक फिटच आहे. बिनजोडला मुंबईला कधी पाळणार आहात का? नाही, परत चांगल्या मैदानात जसं चांगल्या बैलाबरोबर संधी जर मिळाली तर 100% आपण मुंबईच्या मैदानात आपण पळूया. आपल्याला दावणीला फक्त एवढाच नंदी आहे की बाकीचे अजून काय आहे? आता ह्याच्या अगोदर आपले नंदी होते. पहिला आमचा तांबडा बैल होता शंकर म्हणून, बरं. हां, तर त्या बैलांना पहिले कमीत कमी मला 200 तर गुलाल दिले असतील. काय सांगाल त्याच्याविषयी सांगा जरा. आमचा तो पहिला बैल होता केदार ग्रुप कोरेगाव, बरं. या नावानं आमचा तांबडा शंकर म्हणून पळत होता. बरं, बरं. आतापर्यंत केदार ग्रुपचं तांबडं म्हणून त्याला ओळखलं जायचं. बरं बरं. त्या बैलापासून आम्हाला नाद आहे आणि त्या बैलापासून बैल म्हणजे गुलालात सवय लावलेली बरं, आणि बरं. त्याच्यानंतर आमचा माहिब्याने आम्हाला गुलालात ठेवायची सवय लावली. महिब्या मैदानात कुणाच्या नावानं पळतो? माहिब्या आई तुळजाभवानीपासून बैल बाप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे राजीव रामोल शिंदे कोरेगाव. होय. आणि आत्ता आम्ही गाडी पळवतो ते आपलं पाटील बाबा प्रसन्न मालगाव या नावानं गाडी आत्ता पळवतो आम्ही गाडी मालगावच्या नावावरती. म्हणजे वाटरच्या मैदानात आम्ही त्या नावावरती नशीब आजमावलं होतं. बरं बरं. संत माणिक बाबा प्रसन्न मालगाव या नावानं नशीब आजमावलेलं. तर त्या दिवशीपासून 1 नंबर केला, 2 केला, परत त्यानंतर तिरकवाडीला गेलो, तिथं फायनलला राहिलो. त्याच्यानंतर आता आज आलो इथं, तर आज इथं पण फायनलला राहिलो. त्या नावाला यश आहे. महिब्या पळतोय, त्याला जर एक टॉपचं जर पहिलं असलं तर तो कायम गुलालामध्ये असणार. हा 100%. आणि जरी पहिलं नसलं त्याला टॉपचं तरी तो गुलालामध्ये राहतोय. काय वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे नशीब मालकाचं एवढं लागतंय की बाबा त्याला गुलाल दार्जिन पाहिजे. कुठल्याही मैदानात जावा, तुमच्या नशिबात जर गुलाल असेल तर 100% तो तुम्हाला भेटणार. आणि त्यासाठी तुमचं प्रयत्न बी महत्त्वाचे आहे, तुमचं नियोजन महत्त्वाचं आहे. तुम्ही आज गुलाल भेटला म्हणून लगेच हुरळून जाचाल आणि कुठल्याही बैलाबरोबर पळचाल बाबा काय नाही, पण तुमच्या बैलाबरोबर बैल कसा लागेल काय हे तुम्ही बघितलं पाहिजे. तुमच्या बैलाबरोबर बैल कुठल्या बैलाबरोबर आपली गाडी पळेल काय, त्याचा जर तुम्ही अभ्यास जर केला, नियोजन जर व्यवस्थित केलं तर 100% तुमची बैल का राहणार फायनलला. महिब्या आपला एक 3 सीझन आहे, ती उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. या सीझनमध्ये जास्त कुठल्या सीझनमध्ये पळतो? शक्यतो 3 सीझन एकसारखाच बैल पळतो. बैलाचं काय नाही की बैल आता फक्त कसं सुट्टी झाली की म्हणजे पुढचं रान आहे जे पाहिजे असेल ते जेवढा पल्ला असेल तेवढा रानाला मोठा पळतो. गाडीवरती ड्रायव्हर, सोमवार ड्रायव्हर सोडून कोण कोण असतात? आता बबलू ड्रायव्हर वेचले आणि सचिन मामा पिंपोडे. बरं बरं, ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी. गुलाल तर घेतलायच आणि असेच आपला महिब्या प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवावा एवढीच आमच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत जे महिब्या सोबत असतात कायम असतात. नमस्कार दादा. नमस्कार. काय तुमचं नाव काय? माझं नाव शुभम बोबाटे. बरं. तुम्ही काय सांगाल, तुमच्या आज गाडी पळाली, गट सेमी काढला, काय सांगाल? नाही काय आता ते नाराज करत नाही, बैल जाईल तिथं फायनलला ठेवतो आपल्याला आत्ता चालवलं. नाराज नाही करत. मैदानामध्ये पायरा त्याला मोठा जरी नसला तरी, हलका पायरा जरी असला तरी तो गुलाल घेतो. हो हो 100%. कारण काय आहे आत्ता बैल 8 महिने आजारात होता. पायाचा बैलाला आजार झाला. त्याच्या आधी घर दुसरा असताना बी कुमट्याच्या मैदानात पायाला लागलेलं, तेव्हा 43 टाके पायाला पडलेत त्याच्या. म्हणजे 43 त्याला टाके? हां, पायाला 43 टाके पडले. परत तिथलं उठला, परत ना आम्ही म्हणजे फायनलला वगैरे राहिलो. परत ना बाकासुर संघ पळलो, परत ना पायाला लागलं. पुढे जाऊन बैल ठोकारला. तिथं 9 महिने गेले आमच्या जागेवर. 9 महिने बैल बसूनच होता. बैलाच्या म्हणजे आयुष्यात संघर्ष लय. संघर्ष योद्धा म्हणावं लागेल. प्रत्येक 100% मैदानात गुलाल घेतोय. आणि तुम्ही बघितलं, आणि मी पण याच्या ऐकून आहे त्याला अंधारातले नंदी सुद्धा उजेडात काढलेत. काय सांगाल? 100%. कारण काय बैल आपला ज्या संघ पळवते त्या संघ आत्ता गुलालात राहतोय, काय अडचण नाही. त्याच्या एवढं काय आत्ता बोलायचं एवढं कमीच आहे त्याच्या एवढं. बरं. आणि काय सांगाल वैशिष्ट्य, काय सांगाल याचं? कशा खांदी पळतो?
बैल आपला एकच खांद पळतो उजवा उजवा पब्लिकनं आपला उजवा खांद पळतो बैल बरं. पब्लिक किती बी असू द्या काय अडचण नाही तेवढंच जातो तुम्ही याच्यासोबत असता हो सुट्टी मेकर वगैरे सगळं काम सगळा खाली असतो सुट्टीला धनु सागर वगैरे असते सोडायला मालकांसोबत मालकांबद्दल काय सांगा मालक काय राजा माणूस आहे ते प्रत्येक नंदीचं प्रेम असतं प्रत्येक मालकावरती सुट्टी मेकर ज्याची 100% टीमवरती असतं आता काय अपेक्षा असतील तुम्हाला आपल्या माहित्याकडून प्रत्येक कुठं माहिती अपेक्षा एकच आहे पुशेगावला हिंद केसरी व्हायचं तेवढी एकच अपेक्षा आहे तेवढी एकच राहिले बैलाला म्हणजे ती मैदान भेटलंच नाही खेळा बैलाच्या पायाला लागलेलं हा बैल आजारी होता म्हणजे पळवायचा आम्हाला योगच भेटला नाही पुशेगावच्या मैदानाला चालेल मित्रांनो बघितलं तुम्ही माहिब्या या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये संघर्ष योद्धा आहे त्याच्या पायाला 43 टाके होते आणि त्यातनं तो आजारातून बारा झाला आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतोय मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय असंच तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं अशीच आमची इच्छा आहे दादा नमस्कार तुम्ही बोला काय सांगाल आपल्या माहिब्याबद्दल नाही काय बैल हाय गुलालातच आहे आता जसं काढलाय तसा बैल गुलालात आहे बर आज बी फायनलला राहिलाय अण्णा गाडगे पाचवड्यांच्या वासरासंग राहिला बैल काय खासियत आपल्या माहिब्याची कसा पळतो काय बैलाची खासियत म्हणजे कसं आहे बैल स्टार्ट टू एंड पळतो आणि घेऊन पळतो बरं, बरं, सगळ्यांना बरं. म्हणजे काय असंही करत नाही ठीक आहे तुम्ही वेळ दिला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद